शहरातील धारणगाव रस्ता हा वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. मात्र सध्या या रस्त्याची अवस्था अतिशय खराब झाली असून ठिकठिकाणी मोठे खड्डे पडल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवार दिनांक 5 मे 2026 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांच्या वतीने रस्त्याची पाहणी करून कोपरगाव नगरपालिकेचा निषेध व्यक्त करण्यात आला. राष्ट्रवादीच्या नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी सांगितले की धारणगाव रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले असून त्यामुळे वाहन चालकांना धोका निर्माण झाला आहे. विशेषतः मोटारसायकल्सवर अपघातग्रस्त होत असून अनेक जण जखमी होत आहेत. तसेच शाळकरी विद्यार्थ्यांनाही या रस्त्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक इम्तियाज अत्तर यांनी तीव्र नाराजी व्यक्त करताना सांगितले की सध्या नगरपालिकेत विरोधी नगरसेवकांना जिरवण्याचा प्रयत्न सुरू आहे. काय जिरवायचे ती आमची जिरवा, पण नागरिकांना त्रास देऊ नका. तसेच राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आरोप केला की ज्या ठेकेदारांनी या रस्त्याचे काम केले होते तेच सध्या नगरपालिकेत सत्तेत आहे. त्यामुळे रस्त्याच्या कामाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. धारणगाव रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करून नागरिकांना होत असलेल्या त्रासातून मुक्तता द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक 8 मध्ये धारणगाव रोडचा जो रस्ता आहे, कोपरगाव तालुक्याचे कार्यसम्राट आमदार सन्माननीय आशुतोष दादा काळे यांनी त्यांच्या प्रयत्नातून 2 कोटी रुपयाचा निधी या रोडासाठी आणला. आज आपण पाहत आहात की रोडाची काय परिस्थिती आहे आणि हा काम कोणी केला. हा जरी ठेका दुसऱ्याच्या नावावर असला तरी हा संबंधित काम कोणी केला, जो नगरपालिकेशी संबंधित आहे अशा माणसांनी केलं, जो आता सत्तेत आहे. इथं रोज वारंवार ॲक्सिडेंट होऊ राहिले, रोज अपघात होऊ राहिले. शाळेला जाणारे मुलं असतील. आम्ही वारंवार नगरपालिकेला विनंती करू, पण आमच्या विनंतीला त्यांनी केराची टोपली दाखवली आहे. सध्या असं दिसतंय का विरोधी गटाच्या नगरसेवकाचं काम करायचं नाही, त्यांची जिरवायची आहे. ठीक आहे, आमची जिरवा, पण आमच्या जिरवायच्या नादामध्ये जनतेची नका जिरवी, आमची एवढीच आपल्याला विनंती आहे. आणि हा जो काम आहे तो लवकरात लवकर नगरपालिकेने करावा एवढी विनंती करतो. नाही तर येत्या काही दिवसात आम्ही याच रोडावर आंदोलन करू एवढी आपल्याला मी आपल्या माध्यमातून विनंती करतो. कोपरगाव शहरामध्ये धारणगाव रोड हा रस्ता अतिशय गजबजलेला रस्ता असतो. या रस्त्यामध्ये येणाऱ्या जाणाऱ्याची वर्दळ असती, शाळेच्या मुलांची वर्दळ असती आणि झोपडपट्टी भाग असल्यामुळं या ठिकाणी संजय नगर, सुभाष नगर, टिळक नगर या ठिकाणी लहान मुलांची वर्दळ जास्त असती. आणि ह्या वर्दळीमध्ये जो धारणगावचा जो रस्ता आहे, या रस्त्याचं जे काम केलेलं आहे, हे काम कोणी केलेलं आहे आणि कशा पद्धतीने केलेलं आहे या ठिकाणच्या नागरिकांना हे सगळं काही माहिती आहे. या ठिकाणचा जो रस्ता झाला, या रस्त्याचा एक लेअर तर त्यांनी खाऊनच टाकला. मग ह्या रस्त्याचा जो ठेका घेतलेला होता, हा ठेका कोणी घेतलेला होता आणि हा ठेका घेतला जरी मग त्यांनी काम का पुरं केलं नाही. आज परिस्थिती अशी झालेली आहे का ह्या ठिकाणी जे खड्डे झालेले आहेत, या खड्ड्यामध्ये ज्या तारा उघडे पडलेल्या आहेत आणि इथं रोज ॲक्सिडेंट होतात. इथं रोज कोणी ना कोणी मोटरसायकलवाला पडतो. एखादा लहान मुलगा असतो, लहान मुलाला वाचवण्यासाठी तो सुद्धा पडतो किंवा लहान मुलाला सुद्धा या ठिकाणी विजा होतात. अशा पद्धतीने ह्या रोडचं काम निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे. आणि हे जे काम केलेलं आहे माझ्या माहितीनुसार का आताच्या नगरपालिकेमध्ये त्या ठिकाणी जो नगरपालिकेमध्ये आता सत्ताधारी आहे आणि त्या सत्ताधाऱ्यापैकी एक कोणीतरी नगरपालिकेमध्ये त्यांनी हे काम केलेलं आहे. आणि हे असे काम करत असताना कोपरगावमध्ये एखाद्या ठिकाणी जर नळ कनेक्शन जर दिलेलं असलं आणि ते नळ कनेक्शन जर रोड क्रॉस करून जर द्यायचं असतं तर नगरपालिका परमिशन देते. पण ती परमिशन दिल्यानंतर त्या नगरपालिकेने ते ज्या खड्डे खणलेले आहे ते खड्डे लवकर बुजवले जात नाही. त्या ठिकाणी 2-4 ॲक्सिडेंट झाल्याशिवाय नगरपालिकेच्या लक्षात येत नाही. हे असं का होतं कोपरगाव शहरामध्ये, याचं नागरिकांनी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, नगरपालिकेला जाब विचारलं पाहिजे. एवढंच बोलतो आणि या ठिकाणी थांबतो. आज कोपरगाव शहरामध्ये आपण पाहतो गेल्या 5 महिने झाले या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक यांच्या कोपरगावच्या हे अत्यंत मध्यवर्ती ठिकाणी हा इथं खड्डा झालेला आहे. सदर खड्डा हा नगरपालिकेमध्ये जे लोक आज सत्तेमध्ये आलेले त्या लोकांनी या ठिकाणी आंदोलन केलं होतं. या खड्ड्यामध्ये होड्या सोडल्या होत्या आणि हे कॉन्क्रीट बुजवलं. एकदम अतिशय निकृष्ट दर्जाचं काम केलं. या ठिकाणी शेजारीच खड्डा असलेला तो भरला नाही
आणि जो खड्डा त्यांनी कॉन्क्रीटने केला त्याची अख्खी खडीवरती आलेली आहे. इतकं निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे. त्याचबरोबर त्याच्या समोर हे जवळपास 10-1 लाखाचं हे कॉन्क्रीट केलेलं आहे. हे कॉन्क्रीट करत असताना हा सुद्धा खड्डा दिसला नाही त्यांना. म्हणजे एवढी अवस्था खतरनाक आहे कोपरगाव नगरपालिकेची. तर या खड्ड्यामुळं विविध प्रकारचे अपघात होतात आणि या अपघातामुळं उद्या जर इन केस एखाद्याला काही झालं कमी आता त्या अपघातामध्ये याची जबाबदारी घेणार कोण? तर माझी तुमच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून नगरपालिकेचा मुख्य अधिकारी असो किंवा नगराध्यक्ष असो यांना माझं एक सांगणं आहे का तुम्ही तुमची टॅगलाईनच्या हिशोबाने तुम्ही वड्या सोडून सत्तेवर आले. आज त्याच खड्ड्याचं काम किती करता तुम्ही म्हणता थांबायचं नाही. मग आता हे काम केल्याशिवाय तुम्ही थांबणार आहे का नाही? मला एवढं सांगा. जय हिंद जय महाराष्ट्र. आमच्या रस्त्यावर खड्डे झालेले आहे. खूप पाणी साचतं. तर नळाला पाणी आलं तरी साचतं. पावसाळ्यामध्ये बी साचतं. इथून लेडीज जाता येता शाळेचे मुलं जाता ते पडता ॲक्सिडेंट होतं त्यांचं. एवढंच सांगायचं आहे आम्हाला. काय मागणी तुमची नगरपालिका? हे खड्डे बुजवायचे आणि तिथलं आहे ना ते पाणी वाहत नाही तिथं ते करायचं.